नमस्कार, मी रिया रुपेश पवार महाळिंगेकर. आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. बदलापूर येथील एका शाळेतील 2 चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे आणि या घटनेचे पडसाद देशभर उमटलेत आणि यासाठी महाविकास आघाडीने काल राज्यात बंद पुकारला होता. यानंतर याबाबत जिल्ह्यातील सर्व तालुक्यात बंदचे आवाहन आणि निवेदन देण्यात आलं. मात्र ऐनवेळी न्यायालयाने बंद बेकायदा असल्याचं सांगितल्यानंतर मवी आणि सायंकाळी बंद न करता निषेध व्यक्त करण्याचं आवाहन केलं आणि याला पालघर जिल्ह्यातील मवियाकडून जोरदार प्रतिसाद देत सर्व तालुक्यात भर पावसात हे आंदोलन करण्यात आले आणि यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार सुनील भुसारा यांच्या नेतृत्वाखाली सर्व मविया पदाधिकारी यावेळी सामील झाले होते. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मवियाने बंद मागे घेत काळ्या फिती लावून भर पावसात हे आंदोलन केले. मोखाडा तालुका बस स्थानकावर 3ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी लाडक्या बहिणीला पैसे नको, संरक्षण हवं, महायुती सरकार मुर्दाबाद, निष्क्रिय सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय अशा घोषणा देऊन सरकारचा निषेध करण्यात आला आणि याबाबतचं निवेदन सुद्धा मोखाडा पोलिसात देण्यात आलं आणि याप्रमाणे जव्हार, विक्रमगड, वाडा या तालुक्यात हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी आमदार भुसारा यांनी सरकारचा निषेध करत हे सरकार फक्त फसव्या योजना आणत आहे, मात्र आई बहिणींचे संरक्षण करण्याचे सरकार अपयशी ठरत आहे. त्यामुळे या निर्दयी सरकारला आता जनता सत्तेपासून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जमशीद शेख यांनी महाविकास आघाडी एकत्रपणे एकदिलाने लढत असून हम सब एक है म्हणत सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोठेकर, काँग्रेस अधिवादी सेलचे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख दिलीप मोहंडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. मोखाडावरून आमच्या प्रतिनिधी सौरभ काबडी. आज सर्व कार्यकर्त्यांनी आंदोलन या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केले. सर्व तालुक्यांमध्ये आज आहे. आपल्या सगळ्यांनी या ठिकाणी येऊन आंदोलनाला जी दिशा दिली, महाविकास आघाडी म्हणून सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि अशा ज्या घटना आहेत त्या घटनांचा निषेध करून आपण सगळ्यांनी आपल्या भागामध्ये या घटना होणार नाही याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. राजकीय पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आपली जी जबाबदारी आहे, आपल्या इथल्या माय बहिणी सुरक्षित राहाव्यात, त्यांना चांगली सुरक्षा मिळावी, कुठलाही वाईट प्रकार घडू नये असा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, फक्त हे आंदोलन नाही तर या आंदोलनाच्या माध्यमातून आपलं लक्ष हे गावपाड्यामध्ये, खेड्यापाड्यामध्ये, वाडी वस्तीमध्ये, शहरातल्या प्रत्येक भागामध्ये असलं पाहिजे असं आवाहन निर्मिताने करतो. आणि महाविकास आघाडी म्हणून आपली जबाबदारी आहे की या राज्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला, गोरगरिबाला, कष्टकऱ्याला, कामगाराला, आपल्या माता भगिनींना, महिलांना सुरक्षित वातावरण या राज्यामध्ये होईल असा प्रयत्न आपण सगळ्यांनी आपल्या भागामध्ये केला पाहिजे. आपण सर्वजण आलात, आपणा सर्वांचे महाविकास आघाडीच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो. आपल्या नेत्यांनी दिलेलं आवाहन सगळे 10 ते 11च्या वेळेमध्ये हे आंदोलन आपल्याला करायचं होतं, आपण ते पार पाडलंय. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र.